नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या पूर्ण सबस्क्रायबर वाल्यांना आणि युट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या पण आणि नवरात्रीच्या पण हार्दिक शुभेच्छा। तर व्हिडिओ करायचं कारण काय आहे की आपण ज्या 3 तारखेला जे कोंबड्या जे बसवलेल्या होत्या ना, तर ह्या कोंबडीची पण पिल्लं आपण आहे ना तिच्या खाली थोडीच आता ठेवलेली आहे, ते 5-6 ठेवलेली आहे आणि बाकीची तिची पिल्लं जी काढतात ते ह्या कोंबडी खाली घेतलेली आहे आणि हिची जी न काढलेली अजून 2-3 अंडी होती ती तिच्या खाली ठेवले। तर आता ह्या कोंबडीची पिल्लं हिने 13 काढलेली आहे, ती तुम्हाला मी दाखवणार आहे की ते हेल्दी आणि एकदम मस्त पिल्लं आहे ती पहा। आता आपल्याला तिकडे ब्रूडिंग रूम मध्ये त्यांना शिफ्ट करायची, तर ती पण आता 1-2 दिवसात राहिलेली पण अंडी कोंबडी काढीनच पिल्लं, तर त्याची अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये देईन, तर व्हिडिओ पहा। हे बघा किती सुंदर पिल्लं काढले त्या कोंबडीने, तुम्हाला मी दाखवते मोजून। हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 पिल्लं आहेत ना, ही आपली आहेत ना काल काढलेली पिल्लं आहे। तर आपण कोंबडी जेव्हा पिल्लं काढते ना त्यावेळेला लगेच घाई नाही करायची, तर त्याला एक रात्रीचं कवा आहे ना, आता काल दुपारी पिल्लं काढल्यात, आता दुपारी काढल्याच्या नंतर मी आता 11 वाजले असतील, दुसऱ्या दिवशी 11 वाजता ही पिल्लं मी खाली घेते, तर लगेच पण आपली घाई नाही करायची का आता पिल्लं आहे ना जास्ती ओली असतात, त्यांना पूर्ण सुकून द्यायची आणि मगच पिल्लं आपली ब्रूडिंग रूम मध्ये न्यायचे। तर ते मी आता ह्यांना ब्रूडिंग रूम मध्ये शिफ्ट करणार आहे आणि ह्यांना आहे ना तांदळाची कणी आणि गुळाचं पाणी देणार आहे, तर पहा तुम्ही। आम सोडते आता ही आहे ना आपली बारीक तांदळाची कणी आहे ना, तर त्यांना मी टाकणार आहे। आणि हे गुळाचं पाणी, तर 3 दिवस आहे ना त्यांना आता सारखं गुळाचं पाणी देणार आहे। तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? तर आता ती दुसरी सुद्धा जे आपण कोंबड्या बसवलेल्या आहेत ना, तर त्यांचा सुद्धा आहे ना मी तुम्हाला आहे ना अपडेट देत राहीन, तुम्ही व्हिडिओ पाहत राहा। आजचा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।